सामाजिक उपक्रमांनी विनोद भाऊ साळुंखे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। दक्षिण पुण्यातील कट्टर शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक विनोद भाऊ साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांमध्ये परिसरातील नागरिक, शिवसैनिक आणि मित्रपरिवाराने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। भारती विद्यापीठ फालेनगर येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात युवा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सरपंच रोहिदास बापू चोरगे, ॲडव्होकेट संभाजी थोरवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष राजाभाऊ कांबळे, उद्योगपती गणेशभाऊ लोंढे, रील स्टार पूजा अंबुरे, नगरसेवक अरुणभाऊ राजवाडे, गणेश मोहिते, बळी निंबाळकर, नारायण निंबाळकर, नागनाथ निंबाळकर, महेश भाऊ देवकुळे, अखिलेश भाऊ नायर, सोपान तात्या चोरगे, राजू घुले, गणेश बरगुडे, बाबा विभूते आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विनोद भाऊ साळुंखे यांना शुभेच्छा दिल्या। तसेच माळशिरस तालुक्यात दिनांक 19 जून रोजी RIP आठवडे गटाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, वेळापूर गावचे सरपंच जावेदभाई मुलाणी, माळशिरसचे माजी सरपंच विकास नाना धाईचे, ऋषी काळे, विजय विठ्ठल पवार, स्वप्नील शिंदे, गणेश माने, असीम मुलाणी, संकेत भोसले, नाथा भोसले, दिनेश भोसले, शंकर गायकवाड, अमर भोरे, स्वप्नील पवार, रेहान तांबोळी, शहीद मुलाणी, अमजद मुलाणी तसेच विनोद भाऊ साळुंखे मित्र परिवार वेळापूर यांच्या वतीने अभिनव मुकबधीर निवासी विद्यालयात अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले। अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। उपस्थित मान्यवरांनी विनोद भाऊ साळुंखे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला। आमचे लहान बंधू विनोद भाऊ साळुंखे यांचा जन्मदिवस असा विचार केला तर आता महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि राजेबाचे सांगितलं त्याप्रमाणे शून्यातलं विश्व तयार केलं। खरं पाहिलं तर आम्ही या भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्ही सर्वजण रिक्षा चालवत होतो किंवा कुठल्याही किरकोळ स्वरूपाचं अगदी हमारे गाव असं अशा स्वरूपाचं सुद्धा काम करून या ठिकाणी आमचा स्वतःच्या कुटुंबाला सांभाळत सामाजिक कार्याची बांधिलकी ठेवत आज एवढा मित्र परिवार जमा केलाय। भले प्रॉपर्टी कमी असेल पण एवढा समाज जमा करणं सोपं नाही। तर हा समाज आपण प्रेमापोटी कधी 12-1 वाजता कुणी फोन करावा आणि कुठल्याही कामासाठी कुठल्याही अडचणीसाठी फोन करावा। जसं आता पूर्वी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक अडचणीला उभं राहणारा आणि सकारात्मक कधी पण हे होणार नाही असं कधीच नाही, कायम होणार आणि कायम पॉझिटिव्ह असा आमचा लहान बंधू विनोद भाऊ आणि त्यांचा संपूर्ण साळुंखे परिवार हा आमचा गर्व म्हणजे अगदी घरातले संबंध असल्यासारखा। आणि वहिनी असतील आमच्या तर या वहिनी कायम हसतमुख सकाळी जेव्हा इंस्टाग्रामला पाहिलं त्यावेळेस दोघं जोडी एकदम भारी वाटत होती। तर हे असाच संसार फुलत राहावा, त्यांचा वाढदिवस दरवर्षी आपण असा चांगल्या स्वरूपात करत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपल्या या काळवाईनगर असेल किंवा 38 नंबर प्रभाग असेल किंवा पुणे शहर असेल इथले जे काही गोरगरीब गरजूवंत असतील त्यांच्या गरजेला सदैव असंच सेवेसाठी तत्पर राहून यापेक्षाही पुढचा वाढदिवस याच्यापेक्षा डबल संख्येने मोठा साजरा करून आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडनं माझ्या लहान भावाकडनं मोठ्या भावाकडनं लहान भावास खूप खूप शुभेच्छा। त्यांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्यदायी आयुष्य निरोगी आयुष्य लाभो असं आई जगदंबे चरणी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आणि सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा। आजचा हा जन्मदिन खऱ्या अर्थानं शून्यातून विश्व निर्माण करणारं आपल्या या भारतीय विद्यापीठ परिसरातलं आणि तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी ज्या व्यक्तीचा जन्म झाला त्यांचा वाढदिवस विनोद भाऊ साळुंखे। सर्वांनी आपल्याला प्रथम सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। आपल्या गावाचे मित्र सगळ्या मित्रमंडळींना प्रत्येक वेळेस अडचणीला धावून जाणार
हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे विनोदचं. त्यामुळे आजच्या ह्या कार्यक्रमाला हा मित्रपरिवार जो आला आहे की त्याची साक्ष देत आहे की खरा मित्र कसा असावा. मित्रासाठी जाऊन जाणाऱ्या मित्रासाठी आपण ही एक मैत्रीचा धागा जोडत आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व मित्रपरिवाराचे प्रथम एक आभार मानतो. आणि मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन सागर गटाच्या वतीने आणि माझ्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने आणि राजाभाऊ कांबळे माझ्या कुटुंबाच्या वतीने विनोदला असाच दीर्घायुष्य लाभो, निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि असाच मित्रांच्या मदतीला धावून जाण्यासाठी तो सतत तत्पर असतो तसं तत्पर राहून द्यावं एवढीच एक तथागत गौतम बुद्धांची प्रार्थना करतो. आणि बापू आता सांगत होते का नाही की आम्ही रिक्षा चालवत होतो त्यावेळेस आहे ना रिक्षाला 7 रुपये किलोमीटरला भेटायचे. त्या 7 रुपये किलोमीटरने आम्ही रिक्षा चालवून आमचं घर चालवायचं. आम्हाला धंदा बी होत नव्हता. आज 25 रुपये किलोमीटरने रिक्षा चालवतात तरी त्यांचं भागत नाहीये. जेवढं कौतुक कराल तेवढं सगळं कमी आहे नाही का. आता बापूजी सांगत होते बाबा कष्ट करा माझ्याकडे या हे महत्वाचं आहे. ज्याला नोकरी पाहिजे तुम्ही बापूंना संपर्कात राहा, कॉन्टॅक्ट करा, थोरे साहेबांना फोन करा, काम कसं लागेल ते बघा नाही का. तुम्ही सगळेजण आलाय, मला आनंद झालाय, मला शुभेच्छा दिल्यात सर्वांनी नाही का.